एकमेकाचा प्रचार करणार नाही अशी भूमिका उघडपणे घेतली गेली आहे। मित्रहो नमस्कार। विधानसभा निवडणुकीचा निकाल काय येईल, कोणाचा डाव मांडला जाईल आणि कोणाचा खेळ खल्लास होईल याची सर्वांनाच उत्सुकता आहे। आता बघा, वारं कुठल्या बाजूला वाहतंय हे तर आपल्याला दिसत आहेच, पण विविध मतदारसंघातील गणित वेगवेगळे आहेत, त्यानुसार तिथले निकाल येऊ शकतात। महायुतीमध्येच बघा, एकमेकांना पाडापाडी करण्यासाठी सगळी शक्ती खर्च केली जात आहे। एकमेकाचा प्रचार करणार नाही अशी भूमिका उघडपणे घेतली गेली आहे। आघाडीची तसंच आहे हो काहीतरी। एकेका मतदारसंघामध्ये दोन उमेदवार आहेत आणि ते एकमेकाच्या विरोधात बोलत आहेत। वरिष्ठ नेते मात्र याला मैत्रीपूर्ण लढत असा गोंडस पण खोटा शब्द देत वापरला जात आहे। अहो, या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्तेची चावी महायुतीकडे राहणार की महाविकास आघाडीकडे जाणार हे 158 मतदारसंघ ठरवतील। बघा, या 158 मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस, ठाकरे विरुद्ध शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवार यांची राष्ट्रवादी अशा प्रकारची लढत होत आहे। पण RSSला बघा, भाजपची चिंता नाही तर त्या 83 जागांची चिंता आहे, जिथं शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार यांची, शिवसेना उद्धव गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याशी खरी स्पर्धा आहे। राज्यात काँग्रेसपेक्षा भाजप सरस आहे की नाही, खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची की उद्धव ठाकरे यांची, आणि खरी राष्ट्रवादी अजित पवार यांची की शरद पवार यांची, हेच खरं तर या 83 जागा ठरवू शकतात। 2019च्या विधानसभा निवडणुकीबद्दल जर बोलायचं झालं तर बघा, महायुती आणि महाविकास आघाडी असे दोनच पक्ष होते, म्हणजे दोनच बाजू होत्या, जे प्रामुख्यानं भाजप आणि काँग्रेस विरुद्ध निवडणूक लढवत होते आणि शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवत होती। पण 2019 नंतर सगळं समीकरण बदललं गेलं आणि महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकी 3 पक्षाची युती झाल्या। त्यामुळं 2024च्या विधानसभा निवडणुकीत थेट लढत असे समीकरण तयार झालं आहे। या लढती कशा आहेत आता हे बघा, विदर्भामध्ये 35, मराठवाड्यात 10, पश्चिम महाराष्ट्रात 12, मुंबईत 8, उत्तर महाराष्ट्रात 6 आणि कोकणामध्ये 4 जागावर भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे। महाराष्ट्रात 75 जागावर भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत आहे। दुसरीकडे थेट लढत 2 शिवसेनेमध्येही होत आहे। 46 जागावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विरोधात शिंदे यांची शिवसेना उभी आहे। दोन्ही शिवसेना विदर्भातील 5 जागावर आमनेसामने आहेत। मराठवाड्यामध्ये 10, पश्चिम महाराष्ट्रात 8, मुंबईत 10, उत्तर महाराष्ट्रामध्ये 4 आणि कोकणात 9 जागावर दोन्ही शिवसेना आमनेसामने आलेल्या आहेत। महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या 37 जागावर राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादीची शरद पवार यांच्यामध्ये लढत होत आहे। त्यात विदर्भातील 3, मराठवाड्यात 6, पश्चिम महाराष्ट्रात 21 आणि मुंबईत 1, उत्तर महाराष्ट्रामध्ये 3 आणि कोकणात 3 जागावर हे दोघेही लढणार आहेत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 38 विधानसभा जागावर भाजपा उमेदवाराची स्पर्धा आहे। एकीकाळी मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार 19 जागावर काँग्रेसच्या विरोधात उभे आहेत। आता या जागावर होणारी थेट लढत राज्यातील सत्तेत कोण बसणार, चाव्या कोणाच्या हाती येणार हे ठरवणार आहे। पण बघा, खरी मेक आहे ते 83 जागांची। या 83 जागावर शिंदेसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची कामगिरी जर चांगली राहिली नाही तर सत्तेचा खेळ नक्की बिघडू शकतो। आणि हो, म्हणूनच या जागा काही करून जिंकायच्या यासाठी भाजपने पुरता जोर लावलेला आहे। अहो, तरी काय होईल हे सांगता येत नाही हो। पाहूया, निकालाचा दिवस आता जवळ येऊन ठेपलेलाच आहे, काय आता फार दिवस लांब नाही आहे। तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।